राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. भोंदू बाबा अशोक खराचे संबंध जे समोर येत आहेत, यामध्ये कुठलाच नेता वाचलेला दिसत नाही. म्हणजे सत्ताधारी काय असू द्या, विरोधातले काय असू द्या, देवेंद्र फडणवीसांनी जर हे प्रकरण बाहेर आणलं, त्यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद मानूया. परंतु उद्धव ठाकरे यांनी या बाबाला पाणी पाजले. ते मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचा संबंध कसा काय आलाय बाबांसोबत? आणि जे आज एकनाथ शिंदे सत्ताधारी पक्षामध्ये, ते उद्धव ठाकरेच्या पक्षामध्ये असताना, सरकारमध्ये असताना त्यांनी देखील या बाबाची भेट घेतलेली. मिलिंद नार्वेकर म्हणजे या उद्धव ठाकरेंचा सहकारी मिलिंद नार्वेकर हा देखील या बाबाचा भक्त निघाला हो. आणि ज्या सुषमा अंधारे एवढं छाती टोकूनपणे त्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागवते, तर चांगली गोष्ट होती. अशा प्रकारच्या व्यक्तीला अशा पदांवरती बसणं चुकीचंच आहे, शोभतच नाही. ते त्यांनी राजीनामा मागितला पाहिजे, ते मागितला आणि त्यांनी दिला देखील. परंतु उद्धव ठाकरेंचा सहकारी पीए मिलिंद नार्वेकर हा देखील अशा बाबाचा भक्त आहे, याच्याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि उद्धव ठाकरे स्वतः या बाबाला पाणी पाजले. पाणी कसं पाजले तुम्ही? एक GR आहे 2000, मला वाटते GR ची डेट आहे 2020. विषय काय समजून घ्या. बाबाचं जे घर आणि जमीन वगैरे ना, ह्या जमिनीला पाणी पुरवणं, यासाठीचा GR, स्पेशल GR मंजूर केलेला आहे. काय विषय समजून घ्या. प्रस्तावना डायरेक्ट वाचून दाखवतो. संदर्भीय पत्र क्रमांक 1 अन्वये कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांच्याकडून श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर या संस्थेस मुळशी माध्यम प्रकल्पातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्कास बल्क वॉटर इंटिमेट तर वेगळं झालं, इंटिमेट मंजुरी मिळण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. आता ही जागा आहे सिन्नर तालुक्यामध्ये. आणि सिन्नर तालुक्यामध्ये दुष्काळामध्ये, उन्हाळ्यामध्ये वगैरे टँकरनी पाणी पुरवतात. आपण या सगळ्या गोष्टी काय आपल्यापासून माहीत नाहीत, म्हणजे माहीत नाहीत असं नाहीये. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाद्वारे बिगर सिंचन मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा हक्क प्रस्तावना मंजुरी देण्यासाठी क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत. या शासन निर्णयातील परिषद क्रमांक 2.3 मधील तरतुदीनुसार पिण्याच्या व औद्योगिक पाणी वापराच्या बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार मंत्रिमंडळ उपसमितीला देण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने शासनास प्राप्त झालेल्या खालील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. बाबासाठी बघा सगळे मंत्री कसे कामाला लागले होते उद्धव ठाकरेचं मंत्री असताना, सरकार असताना. शासन निर्णय काय आहे? 20 दिनांक 25/6/2020 रोजी संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर इतिवृत्तानुसार खालील तक्त्यातील रकाना क्रमांक 2 मध्ये संस्थेला त्याचे नावासमोर रकाना क्रमांक 5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास परिच्छेद 30 मधील अटींच्या अधून राहून मान्यता देण्यात यावी किंवा देण्यात येत आहे. संस्थेचं नाव बघा, शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. पाण्याचा प्रकार आहे पिण्यासाठी. आणि जलाशय कालवा नदीचे नाव कुठले? दारणा धरण, गोदावरी, उजवा तट, कालवा. 48 किलोमीटरचा हा सगळा नदीचा प्रवास आहे. आणि 0.39 दल घनमीटर इतकं पाणी या बाबाला देण्यात यावं, अशा प्रकारचा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शासन निर्णय काढला. आणि नवीन एक निर्णय काढून बाबाला पाणी पाजलं. आणि ते पाणी पिऊन बाबा मोठा झाला आणि बाबाने अनेक जणांना पाणी पाजलं. अशा प्रकारचा सगळा हा विषय होईल. खाली येत आहे, उपरोक्त नमूद प्रस्तावास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. हे सगळे शासन निर्णय आणि अटी शर्ती वगैरे. त्यामुळं उद्धव ठाकरे असो, एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो, रुपाली चाकणकर असो, सुनील तटकरे, त्यांचा देखील बाबांसोबतचा फोटो आहे. ह्या सगळ्या लोकांचा बाबासोबत चांगला संबंध आहे. याचा अर्थ बाबा राजकारण्यांच्या घरामध्ये फार खोलवर घुसलेला आहे. त्यामुळं एका रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन या ठिकाणी जमणार नाही. अनेक नेत्यांची राजीनामे या ठिकाणी घ्यायला पाहिजेत. कारण यांच्या पाठबळामुळं हा नराधम फोपावत होता. त्यांनी अनेक महिलांना फसवून माझ्याकडे दैवी शक्ती आहे म्हणून त्यांचं चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केलाय. त्यांचं
बदनाम करायचा प्रयत्न तर सोडून द्या, आता काय बदनाम वगैरे, त्यांचं फार अख्खं शरीर संबंध ठेवून त्यांनी संभोग विमोग करून सगळा मोकळा झालाय तो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे उद्धव ठाकरे देखील यामधून वाचले नाहीयेत. तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. नक्की कारवाई कोणाकोणावरती करायला पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.